नमस्कार सर्वांना. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे मेहंदीची ऑर्डर, तर त्यासाठी मी सकाळीच लवकर उठलेली. मला जायचं होतं थोडं लांब, तर केळशीला मी जाणार होतो. त्यासाठी सकाळी मी लवकर उठले आणि यांच्या जेवणाची वगैरे डब्बा आवरून घेतलेला. तर इकडे अंघोळ वगैरे माझी झालेली, अंघोळ वगैरे करून घेतलेली. थोडं उठायला थोडा अर्धा तास उशीरच झाला. म्हणजे मी 6ची बेल लावलेली, ते उठायला मला 6 वाजले, 6:30 वाजले सॉरी. तिथे तुम्ही पाहू शकता चांगलं धुकं आणि मस्त सकाळ एकदम सुंदर होती. तुम्हाला इथे दाखवते. एवढं छान वाटत होतं त्या दिवशी. आणि आत्ता ह्या महिन्याची मोठी ऑर्डर म्हणजे तीच होती पहिली माझी मोठी. बाकी होत्या सायडरवाल्या छोट्या-छोट्या, पण ही मोठी होती. याच्याबरोबर आम्ही चौघीजणी होतो जायला. तर त्यामुळे आम्ही सकाळी 8ची गाडी होती. 8:15ची गाडी होती. तर इकडे देवपूजा वगैरे मी केली. त्यानंतरला मग जेवणाच्या मागे लागले. तर तुम्ही पाहू शकता. देवाची पाया वगैरे पडले, आशीर्वाद घेतला. कारण आपलं काम सुरू करताना देवाला आठवण करून आपण त्यांना प्रार्थना केली पाहिजे. तर त्यानंतर इकडे मी चपात्या वगैरे करत होती. चपाती वगैरे करून त्याच्याबरोबर मी ॲपलही खात होती. कारण सकाळ सकाळ खायला काय होत नाही आणि म्हटलं मी नाश्ता काहीच केला नव्हता. ॲपल कापला आणि म्हटलं ॲपल तरी खाते, कारण गाडीतून जायचं आहे. परत खूप लांबचा प्रवास आहे, कारण 1-1.5 तास जातो बसने आणि असं वळणे खूप आहेत. त्यामुळे मग इकडे तुम्ही पाहू शकता माझे ऑलमोस्ट अर्ध्या चपात्या झालेल्या. आणि त्यानंतरला मग मी बससाठी गेलेली आणि त्या बससाठी जाऊन पण एवढा सीन झाला. इकडे तुम्हाला पाहू शकता. इथे आम्ही निघालेलो सकाळी आणि मी बसच्या इथे गेली. मी जाऊन तिथे 5-10 मिनटं उभी राहिली. जिथे बस नेहमी लागते तिथे बस लागलीच नाही. आणि त्यानंतरला मग बस दुसरीकडेच लागलेली. तर मी असंच म्हणजे बघा देवाची आपली किती कृपा असते. मी तिथे गेली आणि दुसरी मुलगी येणार होती माझ्याबरोबर, तर तीही तिथे आली. तर मी तिला म्हणते आपण संध्याकाळसाठी किती वाजताची बस असेल ती मी विचारते जाऊन. आणि ती विचारण्यासाठी मी तिथे जात होती. तेवढ्यात एक शाळेची तन्वीच्या शाळेतल्या एका मुलाच्या आईने मला आवाज मारला, "ओ ताई तुम्ही कुठे जाताय?" तर मी त्यांना म्हटले, "केळशीला चाललो आहे मी, मेहंदीची ऑर्डर आहे. तन्वी आज शाळेत जाईल." म्हटलं तिचे पप्पा सोडणार. तर तेवढ्याच ते म्हणते, "अहो ते बघा तिथे केळशीची बस लागली." आणि मग मी तिथनंच पळाली आणि नेमकी आम्ही बसमध्ये चढलो आणि 2 मिनिट म्हणजे लगेच बस कंडक्टर आणि ड्रायव्हर दोन्ही आले. म्हटलं नशीब, कारण जर ती बस चुकली असती तर आमचं पुढचं नियोजन पुरं गोंधळलं असतं. आणि त्याच्या पुढे जालगावला वगैरे दोघीजणी बसणार होत्या बसमध्ये. तर त्या बसल्या असत्या पण आम्ही दोघीच मागे राहिलो असतो. तर इकडे तुम्ही पाहू शकता एवढे, आणि आम्ही पाठीमागे होतो. तुम्ही पाहू शकता लास्ट होतो आम्ही, लास्ट. तर आम्ही तिथे मग उड्या मारत मला तेवढं हसायला येत होतं. त्यानंतरला तिथे जाऊन आम्ही मस्तपैकी पोहे खाल्लेले आणि शेवनी मस्त आमचा नाश्ता सकाळचा तिथे जाऊन झाला. इकडे तुम्ही त्यांची पाहू शकता. आम्ही 4घीजणी होतो. तर पहिला आम्ही थोडं मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले, कारण त्यानंतरला मग टाईम नव्हता आम्हाला बिलकुल बी. तर इकडे आम्ही नाश्ता वगैरे करून घेतलेला आणि त्यानंतरला मी माझ्या काढलेल्या तुम्हाला थोड्याफार डिझाईन दाखवते. ही मी ब्रायडलच्या आईची काढलेली आणि एवढी मस्त काढलेली त्यांच्या हातावर. मला तर खूपच आवडली. त्यांचा हात कसा जरा ब्रॉड होता, त्यामुळे डिझाईन एकदम पूर्ण बसत होती आणि छान अशी तुम्ही पाहू शकता. ही फुल हँड, दोन्ही हाताची फुल हँड त्यांची काढलेली. बाकी तिघीजणी खाली सायडरसाठी होत्या बाकीच्यांना काढण्यासाठी. तर इथे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशा वाटली मला मेहंदीची तुम्हाला डिझाईन. आणि ही दुसऱ्या हातावरची. तर इकडे तुम्ही पाहू शकता बारीक खूप काम केलेलं आणि खूप टाईम म्हणजे हेच मला संध्याकाळ वाजलेलं 3-4 वाजता. आम्ही 3 वाजता जेवायला गेलेलो, 2-1.5 हात कंप्लीट करून. त्यानंतरला मग इकडे मुलाच्या हातावरती काढलेले आहे आणि बाकी छोटे असं मेहंदी कंप्लीट केलेली. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.